रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत शेवयाचा भात। तर मी साहित्य दाखवते। हे आहे मीठ, तूप आहे आणि साखर, आणि आपल्याला शेवयाच्या भाताबरोबर दूधही लागणार आहे। तर हे पहा, मी शेवया अशा घेतलेल्या आहेत। हे आपण अशा बनवून घेतलेल्या आहेत। तर चला मी पुढे दाखवते। हे मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं। तर आता चांगली उकळी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल किंवा तूपही टाकू शकतो, म्हणजे आपल्या शेवया अशा मोकळ्या मोकळ्या राहतात। पाण्याला उकळी आलेली आहे। तर मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं होतं। तर त्याच्यामध्येच मी आता ह्या शेवया घेतलेल्या टाकणार आहे। थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकणार आहे। चला तर मस्त अशा आपण शेवया उकळून घ्यायच्या आहेत। जास्त वेळही आपल्याला उकळून घ्यायच्या नाही आहे। तर ह्या शेवया अगदी बारीक असतात, त्यामुळं लगेच अशा उकडल्या जातात। मी आता पातेलं खाली घेतलेलं आहे। तर हे पहा, याच्यामध्ये आपण आता मी हे पाणी काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच थंड पाणी टाकून थोडेसे गाळून घेणार आहे। आपण याला गोड शेवयाही म्हणू शकतो। पण मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे, तर मी दूध आणि साखर एका वेळेला टाकून घेणार आहे। मस्त अशा शेवया आपल्या उकडून झालेल्या आहेत। तर मी आता या ताटामध्ये काढून घेते। शेवया मी अशा कटोऱ्यामध्ये काढून घेतलेले आहे। तर त्याच्यामध्ये आपण आता दूध ओतणार आहोत। मस्त अशा दूध शेवया छान लागतात, एकदा नक्की करून पहा। याच्यामध्येच आपण थोडंसं तूप घालणार आहोत आणि आपल्याला पाहिजे तेवढी साखर घ्यायची आहे। मस्त असा आपला शेवयाचा भात तयार झालेला आहे। आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार। खूप छान असा हे पहा, दूध भात आपला झालेला आहे शेवयाचा। तर एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल।